बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात वकिलांसह शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचली। दुपारी 12:30 वाजल्यापासून शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात आहे, म्हणजे आता सुमारे 3.5 तास ती पोलीस आयुक्तालयात आहे, मात्र अजून तिचा जबाब नोंदवला गेलेला नाही। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 12:30 वाजल्यापासून शीतल ही पोलीस आयुक्तालयात आहे। झी 24 तासच्या कॅमेरात तेजवानी कैद झालेली आहे, त्याचीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। जबाब नोंदवण्यासाठी कागदपत्रांसह शीतल तेजवानी आज पोलीस आयुक्तालयात हजर झालेली आहे। तर यावेळी ती 12:30 वाजल्यापासून पोलीस आयुक्तालयात बसून अद्याप तिची चौकशी सुरू झालेली नाहीये। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। झी 24 तासनं ही बातमी लावून धरली, हा गैरव्यवहार सगळ्यांच्या समोर आणला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही शीतल तेजवानी सगळ्यात मोठा खरं तर याआधी पण शीतल तेजवानीनं घोटाळा केलेला, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा या गैरव्यवहारात शीतल तेजवानीचं नाव आलेलं आणि त्यानंतर शीतल तेजवानीला अटक का केली नाही, याच्या आधी सुद्धा तिला चौकशीला बोलवलेलं होतं, मात्र ती मीडियाच्या समोर आली नाही किंवा चौकशीनंतर पुन्हा आज कागदपत्रांसह तिला बोलवलेलं होतं आणि 12:30 वाजल्यापासून ती पोलीस आयुक्तालयात बसून आहे। 3.5 तास बसून आहे, अजून जबाब नोंदवलेला नाही। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। तर झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात वकिलांसह आलेली आहे। 12:30 वाजल्यापासून ती तिथंच आहे आणि सध्या अद्याप जबाब तिचा नोंदवण्यात आलेला नाहीये। तर कागदपत्रांसह तिला चौकशीला बोलवण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, जवळपास 12:30 वाजल्यापासून जवळपास 3-3.5 तास झाले शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात बसून अद्याप चौकशीला सुरुवात झालेली नाहीये, काय ताजे अपडेट आहे? खरं तर ही प्रोसेसचा भाग मानला जातो आणि एखाद्या मोठ्या गुन्ह्यामध्ये सर्व बाबी आहेत ते तपासल्या जातात आणि त्याच अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी बैठक सुरू आहे। ती बैठक अजून संपली नाही, त्यामुळं शीतल तेजवानी आहेत त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त जे आहेत मासाळ यांच्या केबिनमध्ये या ठिकाणी बसून राहिलेले आहेत। खरं तर या ठिकाणी आता असंही चर्चा सुरू आहे की कदाचित शीतल तेजवानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो। त्याचा संदर्भ जोडायचा झाला तर जे वतनदार आहेत किंवा जे मूळ मालक जे आहेत त्यांची जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आता शीतल तेजवानी यांच्याकडे चौकशी होणार आहे। त्यांनी जी तक्रार दिलेली जी आहे किंवा त्यांनी जी फसवणुकीचा तक्रार जो दिलेला आहे मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये, त्या अनुषंगाने जर चौकशी झाली तर शीतल तेजवानी यांचे अटक ही निश्चित आहे। मात्र आता या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करतील हे महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीला या ठिकाणी तिची चौकशी केली जाईल आणि 3 दिवसांपूर्वी जे वतनदार आहेत किंवा ज्यांची जी जागा या ठिकाणी गेलेली आहेत त्या सगळ्यांच्या जबाबासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती। 10 वतनदारांना जी गायकवाड फॅमिली आहेत त्यांना नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी आपला जबाब आहे तो नोंदवला नाही। मात्र त्यांच्या जबाबानंतर शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणामध्ये जी फसवणूक झालेली आहे ती त्या वतनदारांची झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणात शीतल तेजवानीवर 420 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तिला अटक होण्याची शक्यता या ठिकाणी तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। अर्थात आता जे वतनदार आहेत त्यांच्या तक्रारीवरून पोलीस कशा पद्धतीने चौकशी करतात ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी आता शीतल तेजवानीचा जबाब जो आहे तो काही वेळात घेतला जाईल, तशी प्रोसेससुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। मात्र वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते अजून खाली आले नाही आहे, त्यामुळं शीतल तेजवानी आहे ती साधारण 4 तासांपासून ती केबिनमध्ये बसून राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर या प्रकरणामध्ये जे मूळ वतनदार जे आहेत 375 जी लोक आहेत ज्यांची ती जागा आहे 40 एकराची, त्या जागेतल्या जवळपास 80-79 जणांनी कुळमुक्ती पत्र हे शीतल तेजवानीला दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये जर वतनदारांनी जर कंप्लेंट केली की आमची फसवणूक झालेली आहे तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने शीतल तेजवानीला अटक होण्याची शक्यता आहे। अर्थात आता पोलीस कशाप्रकारे हा तपास करतील किंवा कशी चौकशी करतील हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र शीतल तेजवानीची चौकशी झाल्यानंतर किंवा तिचं स्टेटमेंट घेतल्यानंतर जे वतनदार आहेत किंवा जे मूळ मालक जे आहेत ज्यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे की तुमचं म्हणणं मांडण्याचं, त्यांचीसुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट
स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने कारवाईला सुरुवात होईल. आत्ता जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये फक्त नोटीस देऊन जबाब नोंदवायचं काम सुरू आहे आणि या प्रकरणातला हा दुसरा टप्पा आहे. या ठिकाणी आता शीतल तेजवानीचं स्टेटमेंट घेतलं जाईल. त्यानंतर जे वतनदार आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्या स्टेटमेंटमध्ये जर वतनदारांनी तक्रार केली की शीतल तेजवानीने आमची पॉवर अँटीनी घेऊन फसवणूक केली आहे तर या प्रकरणामध्ये नक्कीच शीतल तेजवानी यांना अटक होण्याची शक्यता आहे. रुबिना.